नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. लव्ह जिहाद या प्रकरणांचा तपासासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करून त्यात लव्ह जिहाद प्रकरणाची स्वतंत्र नोंदी करावी. या प्रकरणांमागे असणारा विदेशी अर्थपुरवठा, बँक खाती, युवतींची तस्करी व दहशतवादी कारवायांसाठीचा वापर यांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. जबरदस्तीने लव्ह जिहाद तसेच धर्मांतरास मदत करणाऱ्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती, जिहादी संघटना, धार्मिक नेते, मौलवी, मुल्ला आणि मदरसे, मशीद यांच्यावर कायदेशीर बंदी घालून कठोर कारवाई करावी. सरकार, धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी महिला सुरक्षेसाठी मैं हूं दुर्गा, रणरागिणी यासारखे अभियान राबवून लव्ह जिहाद व अन्य सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात फलक, जाहिराती, सोशल मीडिया याद्वारे जागृती करावी. नागरिकांना त्वरित तक्रार करता यावी यासाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक व्यापक प्रमाणात प्रसारित करावा. या मागण्या हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पेठ वडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्याकडे केली. हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे किरण दुसे, भाजपचे धनंजय विजय गोंदकर, सनातनचे प्रमोद जगताप, योग सेवा फाउंडेशनचे राजेंद्र पांडुरंग जाधव, शिवप्रतिष्ठानचे जगदीश मल्हार, शिवसेनेचे सुनील माने, भाजपाचे राजेंद्र प्रकाश बुरुड, धनाजी सलगर, राहुल गिरमल बनाने, रवींद्र श्रीकांत माळी, ओंकार संजय मिरजकर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रात सातत्याने लव्ह जिहादची धक्कादायक नवी प्रकरणे उघडकीस येत असून महिलांच्या आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अमरावती येथे अयान अहमदने 180 मुलींचे शारीरिक शोषण करून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केल्याची घटना असो किंवा कोल्हापूर जिल्ह्यात वेळोवेळी समोर येणारी अशीच इतर प्रकरणे असो, राज्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोलीनंतर इचलकरंजी येथेही लव्ह जिहादचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. लव्ह जिहाद हा केवळ वैयक्तिक स्वरूपाचा गुन्हा नसून तो संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक कट असल्याचे विविध घटनांमधून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने संमत केलेला लव्ह जिहाद विरोधी कायदा कोणताही विलंब न लावता तात्काळ लागू करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. तर महाराष्ट्रात सुद्धा हा कायदा लवकरात लवकर अस्तित्वात यावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आणि वडगाव भागात आता आपण इकडे आहात तर आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला या अशासारख्या केसेसमध्ये सहकार्य मिळावं. आम्ही हे सगळे निगडीत करत आहोत. कुठे कायद्याच्या बाहेर आम्ही जात नाही. हिंदुत्ववादी कार्यकर्ते सगळे कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करतात. त्यामुळे अशा केसेसमध्ये आम्हाला आपला सपोर्ट मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि याचं निवेदन द्यायचं.